स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी शंभूराज खलाटे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सातारा। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून फलटण महावितरणमध्ये जो गोंधळ NSCच्या टेंडरबाबत चालू आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय। खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये निविदा प्रसिद्ध झाल्या, निघाल्या। नवीन वीज जोडणीच्या ह्या निविदा आहेत, ते घरगुती वीज जोडणी असेल, औद्योगिक असेल, कमर्शियल असेल अथवा इतर असेल। नवीन वीज जोडणी गेले 4 ते 5 महिन्यापासून ठप्प आहे। का तर अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या सावळ्या गोंधळामुळे। निविदा प्रसिद्ध झाल्याच्या नंतर संतोष दत्तू ऐहोळे यांचा 22 मार्चला तक्रारी अर्ज आला। त्याच्यामध्ये त्यांनी अशी तक्रार केलेली आहे की सदर निविदेमध्ये काही कंपन्यांनी बोगस बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या निविदेमध्ये सहभाग घेतला। त्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता सातारा यांनी कार्यकारी अभियंता फलटणला तसं पत्र पाठवलं की अशी तक्रार आली आहे, त्याची खातरजमा करा। ती खात्री करताना टेंडर समितीने ज्यांना शंका होती की बाबा काही कंपन्यांचं बनावट डॉक्युमेंट आहेत का, कागदपत्र बनावट आहेत का, तशी तपासणी केली असता 3 कंपन्या त्याच्यामध्ये दोषी आढळल्या। त्या 3 कंपनींनी जे CAचे वगैरे रिपोर्ट आहेत ते बनावट दिलेले आहेत आणि मग तशा CAच्या एजन्सीने सुद्धा त्या ठिकाणी सदर एजन्सीवर कठोर कारवाई करायची मागणी केलेली आहे। हे झालं असताना त्यानंतर अधीक्षक अभियंता सातारा यांनी पुन्हा एकदा 10 एप्रिलला कार्यकारी अभियंता फलटण यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की सदर टेंडरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे 3 कंपन्यांनी एजन्सीजनी सहभाग घेतलेला आहे आणि अशा कंपन्यांच्यावर जो महावितरणचा कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत कारवाई करून सदर एजन्सीजला काळ्या यादीत टाकावं। परंतु सदर एजन्सीजला काळ्या यादीत न टाकता त्यांना प्रक्रियेमध्ये पात्र करण्याचा कारनामा फलटणच्या कार्यकारी अभियंत्याने केलेला आहे। त्यांना तसं आम्ही सूचित केलं, निवेदन मी दिलं स्वतः किंवा सदर असं झालेलं आहे आणि आपण तातडीने योग्य ती कारवाई करावी। परंतु गेल्या 2.5 महिन्यामध्ये पूर्णपणे हे महावितरण खातं चालढकल करत आहे। दरम्यानच्या काळामध्ये विभागीय संचालक पुणे यांनी सदर विषयावर चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले। चौकशी समिती नेमली, चौकशी समितीचा अहवालही आला आणि आता जे विभागीय संचालक पुणे हे आता मुख्य कार्यकारी अभियंता बारामतीला बसलेत। चौकशी समिती त्यांनी नेमली, चौकशी समितीचा अहवालही आलेला आहे। चौकशी समितीमध्ये 3 ठेकेदारांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याच्या अनुषंगाने कारवाई होणं गरजेचं आहे असं नमूद आहे आणि ज्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे त्यांना पात्र केले त्या कार्यकारी अभियंत्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे। हे असताना सदरील मुख्य अभियंता डोळेझाक करतात या प्रकरणाकडे। मी राज्याचे CMD त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की ह्या प्रकरणाची व्याप्ती फक्त एका कार्यकारी अभियंत्याच्या पुरतीची नाही, कारण सदर कंपनींनी बारामतीमध्ये, वडूज, फलटण, सातारा आणि वाई 5 ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे टेंडर भरलेलं आहे। ही कंपन्या जर ह्या काळ्या यादीत गेल्या तर 5 ठिकाणी त्यांची व्याप्ती आहे। म्हणून आणि आपल्याला खास करून एक सांगू इच्छितो की सदरील मुख्य अभियंता हे विडणीचे आहेत आणि अपात्र एजन्सीजमध्ये 2 एजन्सीज विडणीचे आहेत। म्हणजे हे लागेबांधे कशा प्रकारे आहेत। माझा स्पष्ट आरोप आहे की मुख्य अभियंत्याच्या आशीर्वादाने ही सगळी प्रक्रिया दडपायची चालू आहे। मी आपल्याला लोकशाहीचा 3रा स्तंभ म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून आपण न्याय ह्या प्रकरणामध्ये मिळवून देण्याच्या करता, ह्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, हे प्रकरण दडपण्याची व्याप्ती लक्षात घेता आपण आवाज उठवा असे मी विनंती सगळ्या पत्रकार बांधवांना करतो। त्याचबरोबर जे टेंडर दोषींना तसंच पाठीशी घालण्याच्या करता हे टेंडर रिफ्यूट केलेलं आहे। ज्या टेंडर प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या 37 ठेकेदार पात्र आहेत, त्यांचा कोणताही गुन्हा नाही, अशा ठेकेदारांना सुद्धा अन्याय त्यांच्यावर झालेला आहे। आता परत एकदा टेंडर प्रक्रिया पार पडली आहे, परत एकदा तुम्ही त्या ठिकाणी निविदेचे पैसे भरा, इतर त्यांचे काय पैसे असतील ते भरा, ही सगळी प्रक्रिया झालेली आहे।
ठेकेदारांच्यावर अन्याय होतोय, त्याचबरोबर ग्राहकांच्यावर अन्याय होतोय। जे नवीन वीज जोडणी आहे ते गेल्या 5 महिन्यापासून ठप्प आहे, थांबलेलं आहे फलटण तालुक्यामध्ये, फलटण विभागामध्ये। म्हणून तातडीनं मी राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपल्याद्वारे विनंती करतो की आपण तातडीनं ह्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता दोषीवर कारवाई करावी। आणि आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या विषयामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जसं पत्र आहे की चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई व्हावी, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पत्राला सुद्धा महावितरणने वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत। म्हणून हे गंभीर प्रकरण आहे आणि याच्यामध्ये कारवाई व्हावी आणि तातडीनं हे टेंडर जे सदोष पूर्वीचे ठेकेदार आहेत त्यांना तातडीनं कामाच्यासाठी वर्क ऑर्डर देऊन जी सर्वसामान्यांची कामं थांबलेत, घरगुती वीज जोडणी असेल, औद्योगिक असेल, कमर्शियल असेल, जे काय असेल, शेतीपंपाची असेल, त्या तातडीने वीज जोडणीची कामं चालू व्हावीत। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।